तर आपण इथं कटवड्याची पहिली स्टेप करणार आहोत। त्यासाठी मी इथं बटाटे आधी उकळून घेतलेले आहे। आता कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे 2 पळी। तेल व्यवस्थित तापलं का लगेच त्याच्यामध्ये मोहरी घालायची 1 चमचा, जिरं घालायचं 1 चमचा आणि छान हिला तडतडू द्यायची आहे। जिरं छान तडतडलं, जिरं छान फुललं का याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे, तोही याच्यात घालायचा आहे। यामुळे छान भाजीला चव येते। थोडंसं 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातलेली तिथं, थोडासा हिंग घालायचा आहे। त्यानंतर जो आपण ठेचून घेतलेला ठेचा आहे तो घालायचा आहे। अगदी छान खमंग अशी फोडणी बसते या ठेच्यामुळे, चवही छान येते। ठेचा छान परतला का याच्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद घालायची आहे। हळद घातली का हळद परतून घ्यायची। फोडणीमध्ये हळद घातली का छान बटाट्याला कलर येतो, मग एकसारखा कलर येतो भाजीला। आता लगेच हातानेच कुस्करून बटाटे घालायचे आहेत। बटाटे शिजवताना छान असे मऊ शिजवून घ्यायचे आहेत, अगदी ओबड-धोबड असे कुस्करून घ्यायचे आहेत। छान खाताना दाताखाली त्या फोडी छान लागतात। मी 4 ते 5 जणांसाठी बनवते म्हणून मी इथं 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। तुम्ही तुमच्या घरात किती सदस्यांना बनवताय त्यानुसार तुम्ही क्वांटिटी ठरवू शकता। छान आता व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायची भाजी। दाताखाली अशी या फोडी छान लागतात। अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे। आपण याचे वडेही तळणार आहोत। चवीनुसार लगेच इथं मीठ घालून घ्यायचं आहे। आता मी इथं मीठ घातलं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। अगदी खूप हिला शिजवायचं नाही आहे। वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। या ठिकाणी आपल्या आता पहिली स्टेप ही कंप्लीट झाली आहे बटाट्याची। आपली भाजी रेडी आहे आता इथं तुम्ही बघू शकता, छान अशी खमंग आपली इथं बटाट्याचं। तर आपल्या कटची आता ही दुसरी स्टेप आहे। इथं मी काही खडे मसाले घेतले, जसं 2 वेलची घेतलेली, 1 मोठी वेलची घेतली, थोडीशी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 4 ते 5 काळी मिरी घेतली आणि 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत। कढई तर छान तापलेली आहे, अगदी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। याच्यामुळे कटला खूप छान अशी चव येते आणि झणझणीत असा आपला कट तयार होतो। अगदी फक्त परतून घ्यायचं आहे, खूप जास्त भाजायचं नाही आहे। लगेच याला आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडंसं परतून झाल्यावर। आता त्याच कढईमध्ये मी इथं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते खोबरंही छान आता मस्त तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे। खोबरं तेल न टाकताच इथं आपण भाजून घेणार आहोत, अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। छान असं परतलं का आपल्या जो रस्सा आहे तो पण छान बनतो आणि गुळचट नाही लागत। तेल टाकलं का थोडंसं परतून घ्यायचं आहे खोबरं, याच्यामुळे तवंग छान सुटतो खोबरं छान भाजलं का। आता इथं छान आपण असं खोबरं परतून घेतलेलं आहे। आपण जे खडे मसाले भाजून घेतलेले त्याच्यातच हे खोबरं काढायचं आहे। आता लगेच मी इथं अजून काही खडे मसाले आहेत ते घेतलेले आहेत। 1 चमचा जिरं घेतलं आहे, 1 चमचा तीळ घेतलेली आणि 1 चमचा धने घेतलेत। हेही त्याच कढईमध्ये परतून घ्यायचं आहे, याच्यामुळे छान अशी दाटसरपणा येतो। धने आणि जिऱ्यामुळे छान अशी चव येते रशाला। अगदी थोडंसंच परतायचं आहे आणि आपण जेव्हा खोबरं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्याचवेळी ते मसाल्यांसोबत वाटून घ्यायचं आहे, अगदी पाणी न टाकता। छान आता इथं आपला मसाला भाजला गेला आहे। आता हा मी काढून घ्यायचा आहे। मी 4 ते 5 जणांसाठी इथं वडा रस्सा बनवते, त्यानुसार मी क्वांटिटी घेतलेली आहे। तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असाल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता। आता मी इथं 2 कांदे घेतलेले, उभे लांब पातळ चिरून कांदे, तेही छान मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत। कांदे छान भाजायचे आहेत, याच्यामुळे छान असा कट तयार होतो। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे कांदे छान असे भाजून घ्यायचे आहेत। याच्यामुळे कांदे छान भाजल्यामुळे ग्रेव्हीला कलरही छान येतो।
गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, त्याच्यावरच हे कांदे भाजत राहायचे. तर इथं कांदे छान आपले ब्राऊन असे भाजून झालेले आहेत, ते लगेच काढून घ्यायचे आहेत. कांदे व्यवस्थित भाजले का कलरही छान येतो ग्रेव्हीला. आता हे जे काही भाजून घेतलेले मसाले आहेत ते कोरडेच मसाले पहिले दळून घ्यायचे आहेत, अगदी पाणी न टाकता. तुम्ही बघू शकता असं आपल्याला पाणी न टाकता वाटण छान तयार करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये भाजलेला कांदा, लसूण, अद्रक, थोडे कोथिंबीरचे जे आपल्या मागच्या काड्या असतात त्या टाकायच्या आहेत आणि छान असं आपलं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही पाण्याची आवश्यकता असेल तर पाणीही घालू शकता आणि छान अशी बारीक अशी ही पेस्ट इथं वड्याचं वरचं आवरण बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1 वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. छान असं हे चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं का लगेच थोड्या ओवा घालायच्या आहेत. बेसन पीठ हे वातूळ असतं, ओवामुळे छान असा फ्लेवरही येतो आणि ते वातुळे होत नाही. हातावर क्रश करून थोड्या ओवा घालायच्या आहेत. आता याच्यात वडा छान असा कुरकुरीत होण्यासाठी याच्यात थोडा पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. याच्यामुळे वडा छान कुरकुरीत होतो आणि हलका फुलका होतो. आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. सरसरीत असं हे बॅटर बनवायचं आहे, अगदी ना घट्ट ना पातळ. जर तुम्ही घट्ट बनवलं तर आतमध्ये वडा कच्चा असतो, वरून फक्त तो शिजलेला दिसेल पण आतमध्ये कच्चा लागतो, बेसन लागेल. याला आता छान असं विस्कने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथं छान असं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हलकं फुलकं आपलं इथं बॅटर तयार होतं. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं सरसरीत बॅटर तयार झालेलं आहे. अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता इथं गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण कट बनवतो आहे त्याच्यासाठी तेल थोडं जास्तच घालायचं आहे. तेल थोडं जास्त घातलं म्हणजे कटही छान येतो. आपण कट वडा बनवतो आहे, इथं मी 4 ते 5 पळ्या तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. तुम्ही जर जास्त तेल आवडत नसेल तर कमी. आता थंडच तेल आहे, त्याच्यातच छान तरी येण्यासाठी इथं मी कश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे 1 चमचा साधी आपली चटणी घातलेली आहे आणि माझा घरातलाच मी गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसालाही वापरू शकता. पाव चमचा हळद घालायची आहे. आता जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तेलात. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं वाटण इथं छान परतलेलं आहे. तेल सुटे तोपर्यंत छान परतायचं आहे. मसाला छान भाजला म्हणजे तेलही अगदी छान सुटतं, खमंग असा वास येतोय. छान असं आपलं इथं हे आता मसाला परतून घेतलेला आहे. कधीही कट बनवताना त्याच्यात गरम पाणीच घालायचं. छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. लगेच आपण ते मिक्सर जार होतो ते धुवून घेतलेलं आहे, त्याला मसाला लागला होता म्हणून तेच पाणी याच्यात घालायचं आहे आणि छान असं याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण कट बनवतो आहे तर गरम पाणी करून ठेवलं आहे मी, तेच गरम पाणी घालते, याच्यामुळे छान तरी येते. तुम्ही बघू शकता छान असा तवंग फुटलेला आहे. मी आता इथं 1 वाटी मटकी घेतलेली आहे, ती 10 ते 15 मिनटं मी गरम पाण्यात उकळून घेतलेली मीठ टाकून. हे ऑप्शनल आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे मटकी घालणं. फक्त असाही रसा तुम्ही बनवू शकता, पण मटकी घातल्यामुळे छान अशी रशाला चव येते म्हणून मी मटकी घातलेली आहे. आता प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. वडा वाढताना कोणी मटकी घातलेली असते कटमध्ये तर कोणी नसती घातलेली, पण मी घातलेली आहे. तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे. लगेच गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते गरम पाणी याच्यात सोडायचं आहे. तुम्हाला हव्या तो क्वांटिटीमध्ये तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही तर रसा बनवू शकता. रशाची क्वांटिटी तुमच्या याच्यानुसार. रसा एकदम पातळच असतो, घट्ट वगैरे नसतो, म्हणूनच याला कट म्हणतात. अगदी पातळ असतो हा रसा. आपण जेव्हा वड्यातली ती भाजी वडा जेव्हा तोडून खातो आपोआपच आपली ती भाजी हा रसा शोषून घेते, म्हणून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे टाकत नाही. अगदी पाणी टाकूनच हा रसा पातळ केलेला असतो. छान असा आपला इथं हा कट तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. थोडा वेळेला 8 ते 9 मिनटं छान असं लो टू मिडियम फ्लेमवर उकळी आणून द्यायची आहे. छान असा याला तवंग येतो. तुम्ही बघू शकता इथं मस्त असा आपला आता कट तयार झालेला आहे. आता बारीक चिरलेली याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे.
झणझणीत आपला इथं कट तयार झालेला आहे. अगदी घरच्या घरी, घरच्या साहित्यात. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरीच असं बनवून खाऊ शकतो. मुलांनाही आणि आपणही खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता मस्त असा इथं कट असा तयार झालेला आहे. सुगंध येतोय साऱ्या घरभर. आता इथं मी बटाटे आहेत, त्याचे हवे त्या आकारात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे बनवून घ्यायचे आहेत. मी इथं गोल वडे बनवणार आहे म्हणून मी इथं गोलच बनवते. तुम्ही असे चपटेही बनवू शकता, पण मला गोल आवडतं म्हणून मी गोल बनवले आहेत. याच पद्धतीने सर्व वडे बनवून घेणार आहेत. आता या बटाट्यांमध्ये एकूण 11 वडे बनलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज लहान जास्त करू शकता. आता तळण्याची अगदी सोपी पद्धत सांगते. एक चमचा घ्यायचा, त्याच्याच याच्याने आपण वडासा बुडवून घ्यायचा आहे, कोटिंग करून घ्यायचं आहे पिठात आणि चमच्याच्या साहाय्याने तेलात सोडायचं आहे. मला तर हीच पद्धत आवडते. तुम्ही हातानेही करू शकता. याच्यामुळे तेल वगैरे उडण्याची शक्यता खूप कमी असते आणि एकसारख्या आकारात हे वडे तळले जातात. तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे. अगदी तेल चांगलं तापलेले असेल मग वडे खुसखुशीत होतात. तेल जर तापलेलं नसेल मग वडे तेलकट होऊ शकता आणि नरमही पडण्याची शक्यता असते. हे वडे तुम्ही दिवसभरही ठेवले तर अगदी खुसखुशीतच राहतील. तुम्ही बघू शकता छान असे आपले इथं वडे तयार झालेले आहेत. अगदी एकाच वेळेत खूप सारे वडे टाकायचे नाही आहेत. 4 ते 5 वडे हे टाकायचे आहेत तेलच्या क्वांटिटीनुसार. मी तर अगदी पहिल्या बॅचला 4च वडे टाकलेले आहेत. याच पद्धतीने छान असे दोघं साईडने आलटून पलटून हे वडे तळून घ्यायचे आहेत. छान असे आपल्या इथं आता बटाटा वडा हा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत इथं आपला हा बटाटा वडा तयार झालेला आहे. तर इथं आपले वडे छान आता तयार झालेले आहेत तळून. हे काढून घ्यायचे आणि याचप्रमाणे मी सर्व वडे हे तळून घेणार आहे. तर इथं आपले वडेही छान तयार झालेले आहेत तळून. आता इथं प्लेटिंग कशी करायची ते दाखवते तुम्हाला. प्लेटमध्ये 2 वडे घ्यायचे, त्याच्यावर आधी मटकीचा स्टॉक टाकायचा आहे, त्यानंतर मग तरी टाकायची आहे आणि याच पद्धतीने परत अजून त्याच्यावर कट घालायचा आहे. इथं मस्त आपला गरमागरम वडा रस्सा कटवडा तयार झालेला आहे. अगदी तुम्ही पावासोबत किंवा नुसतं असंही खाऊ शकता. एकदा जरूर ही रेसिपी ट्राय करा. आता वरून थोडा कांदा घालायचा आहे, तुमच्या आवडीनुसार बारीक शेव घालायची आहे. कोणी कोणी फरसाणी घालतं, याच्यात तुम्ही फरसाणी घालू शकता आणि मस्त लिंबू कांदा टाकून गरमागरम याला खाऊन घ्यायचं आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या पद्धतीनं नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करा. मी नेहमी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. तर याच पद्धतीने आपला इथं वडा रस्सा तयार झालेला आहे. धन्यवाद.